बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बाळो पाटील, बोला, ऐकतोय ना. सकाळी सकाळी रामभाऊच्या दरबारात काय काम काढलं? टेन्शन टेन्शन. काय समस्या आहे? कसलं टेन्शन? अरे राबा, मी तुझे किती दोन धुवला का राबा, नको झालं का मला. मी इकडे शिवस्तवर तिकडे फाडून ठेवतोय. या तोंडाला फेसाला तुझं सावरून सावरून मेला का. माझं धुणं धुवायला शिमानी श्वेता खंबीर आहे, तू धुवत बस नको. अरे तसल्या धुण्याचा नाही, कोटाळक्या वाढून ठेवतोय उद्योग तू. काय झालं? तिथं महादेवाच्या त्या मंदिरापाशी बसलो होतो पाराव मी काल. 50 लोक माझ्यापाशी. आणि तिथं अण्णा आल्या तर अण्णा सांगतात, बाळासाहेब पटलं का जोडीदाराने उद्योग वाढवलाय ती. आमचा अण्णा? हो, तुझा सासरा देव मिसळ डोकळा. त्यो म्हणला, अण्णा म्हणला, बाळासाहेब मला सांगा, मी पेन्शन माझी 1.25 लाख रुपये काढून आणली. माझ्या लेकीला काहीतरी करावं म्हटलं धोंड्याच्या महिन्यात. तर हो तुमचा धोंडा माझं गपचिप कपाटातनं पैसे काढून नेलं, स्वतःला बाळी करून आला. लाज वाटाय पाहिजे त्याला. तुडूम गर्दी माझ्याकडे बघती, टाका माका. मी म्हणायचो का अण्णा आवाज दाबा, खालच्या आवाजात बोला, आपण घरात बसून मिटू. अण्णा पेटलेलाच. हा का म्हणले, हो माणूस आहे का काय म्हटलं. मी सांगतो समजून. आणि ह्याचं तुला टेन्शन आले? आणि मग काय म्हणलं, माझ्या आबरू घालावल्या. ओ. टाका माका बघत होते लोक, मी लोकांच्याकडे, लोक माझ्याकडे. गबस, मलाही पाटलांना विषय क्लिअर करू दे. पाटील लगेच वाकडं तोंड कर नका. मीच काय चुकल्यासारखं झालं काय ती नीट ऐका. ए बाळो, अरे माझ्या ऊसाचं बिल आले. अण्णांनी परस्पर काय देणं घेणं खाण्यावारी कोणाचं घेतलं होतं. 50,000 कपाटातलं नेलं. आता म्हणता तरी येतं, हे सांगता तरी येत आहे का? आणि ह्या बाळीचा विषय राहिला. ह्या बाळीचा विषय काहीतरी सीमा कपाटात हुडकत होती, त्यात ही बाळी गावली. लका ही तर म्हणलं माझ्या लहानपणीची आठवण आहे. मी बाळो 1.25 महिन्याचा असताना माझ्या आईने कान टुचून मला ही बाळी सोन्याची केली. ही बाळी तू 6 महिन्याचा असताना तवाची बाळी मी आता घातली. मावशीने केली तुला. हा, आता सापड. आता सापडली ना. अण्णा नाव माझ्यावर घेतय. अरे रामभाऊ, तुझी एवढी गरिबी परिस्थिती, लहानपणात तुला 7वी पर्यंत अंडरपॅन्ट मिळत नव्हती, आणि तुझ्या आईने बालपणातच तो बालका 6 महिन्याचा असताना बाळी केली होती. तवाची परिस्थिती वेगळी होती बाळू. तेव्हा सोनं, नवी कपडे लोक चोरून न्यायचे. तेव्हा मला लपवून ठेवलेली आहे. लपून ठेवली हा. लोक मग अण्णाने लका बदनामी केली. अरे अण्णाला काय जातंय बदनामी करायला? अण्णावर नका कसा म्हणतोय, काय दिसतोय बघितलं का जोडीदार कानात बाळी घातली. आता त्याला म्हणाव, ते रेड्याला पुढं कशी नाकात येसन घालताना कड करते ती तसलं कार, म्हणजे रेडा गावात फिरू असं म्हणत होतो तुला रामभाऊ. बाळो, मी सोन्याची पुन्हा एकदा अशी रिंग करणार, माझ्या नाकात घालणार, आणि अण्णाला असं लोखंडाचं रिंग करणार, त्यांच्या नाकात घालणार. मी अण्णाच्या अंगावर बसणार, आता येसन अशी वाढणार. टकडा. जाऊ द्या मुरू द्या. ओ पाटील, तुमचं काय? बरं द्या, तुमचं चाललंय त्या फालतू गप्पा हे फालतू गोष्ट नाही तर चवना स्वतः बरं लहानपणाचं तुमच्या लक्षात यायला लागलं. आणि ते अण्णाच्या नाकामध्ये नथनी घालायचं म्हणता का तुम्ही? ह्या फालतू गोष्ट काय चांगल्या गोष्ट आहे का? अण्णांनी माझी बदनामी कशाला करावी? माझ्या पदरची बाळी घातली म्हणून. अहो, गावचा इंटरनॅशनल पुढारी म्हणताय, जगाचा म्हणताय, देशाचा म्हणताय. हा, काय गावातल्या शाळेची वाट लावली? त्या सरपंचाला सांगता येत नाही का
त्यांची कालवगणी करते का सरपंचाची त्याचा जो शेटची काय उघडले तुम्ही एवढा आता पाक बेंबीच्या देटा बसणं बॉम्बाला तुम्हीच का नाही गेला तिथं मीच गेले नाही बाबा पहिला ग्रँड मिळाला कसं गावाने श्रमदान करून शाळा बांधली काय ती शाळाची अवस्था झाली गावचा गुरुजा कोंडवाला बरा तुम्ही रडू नका तुम्ही रडू नका अरे तुमचीच पोरं शिकते ती शाळेमध्ये आहे का तिथं बाळू खरंय शाळा टिकली पाहिजे सरपंचांनी आणि अख्ख्या गावाने लक्ष घातलं पाहिजे पाटील तुमचं म्हणणं नाही रास्त रस्त्याच्या कामाला कसा पुढाकार घ्यायचा कॉन्ट्रॅक्ट मिळतंय त्याच्यात पैसे मिळतात ते म्हणून मग मुलाबाळाचं नाही का खरा विकास मुलाच्या शिक्षणामध्ये आहे यो समाज सुधारक लयच पेटलाय बाबा मग ह्याच्या समाज सुधारक नाही अहो सगळं श्रमदानाने केलेलं गावातल्या लोकांनी तुमचे वडील होते त्याच्यामध्ये वस्तुस्थिती बाळू मग आपण लक्ष घातलं पाहिजे आणि या गोष्टीचा जाब सरपंचाला विचारला पाहिजे आलंच का नाही माझ्या दारात ही प्रकरण हे मिटवायसाठी माझ्याकडे आलंच ना मला तर वाटतंय बाळू ना ही वळीन उभी करून मी चापकाने हाणली पाहिजे कुणा कुणाला हाणतो आणि कुणा कुणाला हाणतो मला सांगा हा मग काय मला सांगा ना भाऊ कोणतं गाव आहे महाराष्ट्रामधलं आमच्या गावची शाळा सुधारा म्हणून अख्खं गाव त्या आमदाराकडे गेलं जिल्हा शिक्षणाधिकारी गेले म्हणून नाव सांगा ज्या वेळेस मला आता महाराष्ट्रात व्याख्यानाला बोलवतील ना मी तुम्हाला टिप्पणी म्हणून येतो शाळेचा मुद्दा तुम्ही उचलून धरा मी त्याला समर्थन देतो आणि तुम्ही एवढं धमक तुमच्या थाय म्हणून तुम्हाला मी सांगतोय हा मुद्दा उचलून धरला पाहिजे बाळू आणि तुम्ही उचलून धरायचं नाही मग धरणार हाय कोण चला, मी आहे ना. आमचा वाली कोण आहे गावाचा म्हणून जिथं- तुमच्याकडे आलोय आम्ही जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर शाबास, जिथं पट्या. विषय गंभीर तिथं बाळू खंबीर हा. सुट्टी द्यायची नाही बाळू सरपंचाला धारव धरायचं तुमचं तुम्ही जावा मला काम आहे ए, मला गावात आणायला जायचंय. ए, गावात जळ होते गावात सरपंचाचा चांगल्या कामाला घातले का आडकुटी चल अरे आमचा एवढं सारा का मेणबत्ती एवढा परपंचाने ठेवून दिला का हा? तुम्ही तिकडे अण्णांनी तक्रार सांगितली तुला ती टेन्शन अरे टाका मग. हा? बघत होते लोकं. त्याच्यात तू टेन्शन घेतोय आणि सामाजिक कामाचं तुला का टेन्शन आहे ना चल ओ पाटील चला चला सुट्टी द्यायची नाही बाळासाहेबाला उगे बघा दाजी बघता येते माझं 25 वेळा येणं झालं घरी आता कारण दाजी सरपंच आहे माझा कुठंतरी उशिरा लागेल माझ्या बदलीचं काम आहे ह्या कामासाठी मी कितीतरी वेळा आलो पण दाजी काय काम करणार आता तूच सांग काहीतरी नाही की आता सारखंच ना माझ्या माहेरच्या माणसाला लयच पाठीमागे टाकायच्या गोष्टी चालल्या त्या यांना लय वेळा मी पण म्हणले काम करा माझ्या भावाचं किती वेळा आलाय तो पण तुमच्याच्याने काही काम होईना बाबा 6 महिन्यापूर्वी तू कामाला लागला बरोबर माझ्या डोक्यात आहे ना 6 महिने जरी झाले असले तरी मी तुमची बदली करतो मी शब्द देतोय ना सगळं माझ्या डोक्यात आहे फक्त डोक्यातच शिवा बाहेर काही काढू नका अगं गौरी त्याला प्रोसिजर असते तर हळूहळू होतंय ते सगळं मग बाहेरच्या माणसाला का प्रोसेस लय फास्ट चालती का माझ्या बाबाचं तर म्हणलं की काम कसं नडत चालतं तटत यायचं नाही बरं का राजे मी तुम्हाला उसने पैसे दिले तुम्हाला लागायचे त्यावेळेस मी उसने पैसे दिले मी मागितल्या का तरी दाजी मागितले का मी पैसे पात्र टाकायचं आहे मला ना हो हे काम सगळं माझ्या डोक्यात आहे बरोबर आहे ना आणि मी देणार आहे मी कपडवणार आहे का पण मी मागितले का तुम्हाला गौरी त्याच्या कपाडाचा 2000 रुपये कुठलं पैसे आणि 2000 रुपये देऊन टाक 2000 रुपये अहो 2 लाख दिले तर 2000 नाही ऊसाचं बिल आल्यावर देणारच आहे की मी हा. थांबणार आहे बाई. म्हणजे कायम भागलं की झालं वय तुमचं लगेच 2000 रुपये देऊन टाक काय मला बाकीचं सांगायचं नाही पहिलं काम करायचं त्याचं काय असेल ती बाबाजी गौरी काय होते माहिती का आमदारांचा मला सारखा फोन असतो काय चाललंय देवची सरपंच काय नाही काम चाललंय रस्त्याचं काम चाललंय परत अंगणवाडीचे काम आहेत सगळी कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतो पण सकाळी फोन संध्याकाळी फोन इतकं कसल्या जवळ बाळात मला हालू नका मला आमदाराचा आणि कुणाचा फोन असतोय एवढंच मोठं फोन येते तर माझ्या भावाचं किरकोळ काम कसं होईना तुमच्याच्याने कोणाला गावातल्यांना विचारत सुद्धा नाहीत आम्हाला विचारतात अहो पण मी 2 लाख रुपये दिलेत तुम्हाला हो असू द्या की त्याच्यात तरी त्याच्यासाठी तरी काहीतरी काम करा माझं पक्क माझ्या देणार ते आणि मी काम करणार आहे काळजी करू नका बर ह्या वेळेस जर काम नाही झालं ना सरपंच माझी इतकं वाईट नाही तुम्हाला सांगून ठेवती किती 10 बादल्या करू का आपलं वजन पहिल्यांदा थोडं आहे. चालाय तो कामाला एक होईना तुमच्याच्याने काम आणि 10 बदल्या करायला निघालाय तुझं जरा कायम सारखं चांगल्या कामात अडथळा असतो हो बरं दाजी बऱ्याच वेळा मी आलो इथं पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचं विसरलो मी काय हा पडदा कधी काढायचा आहे कशाला बांधलेला आहे हो गणेशोत्सवाला बांधलेला आहे बे. आणि पुढच्या वर्षी गणेशोत्सव येणारच आहे. कशाला सोडायचा आणि कशाला काढायचा पुढच्या वर्षी अरे दादा तुला काय सांगायचंय बाबा ह्या बाबाला म्हणलं आता आपण रात्री टाकलेलं हातरून सकाळी जरी उचलून गाड्या घाला म्हणलं तर म्हणतात काय करायचंय गौरी आपल्याला संध्याकाळी हातरून टाकायचंच आहे की मग राहू दे की हीच हातरून काय तू अपेक्षा करतोय माणसाकडून गौरी उद्या आमदारांकडे जायचं नियोजन करतो चांगलं मटण बिटन कर आणि जेवायला वाढ मी जातो कार्तिक आता टाकलं शिजायला आता घरचं सोडायचं दोन्ही दोघत बसायचं याला समाजकार्य म्हणतात काय राम बोल- राम अण्णा. राम 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 राम. राम
काय म्हणता? मी रामभाऊ मी याला चाललोया सरपंचाला जा विचारायला काय काम करा येळो हे माझ्यात पोरं कमी पडले ते शाळेत मराठी शाळेत इंग्लिश मिडियमला चालले ते म्हणून त्याच्यावर चिडलाय कोण रामभाऊ येऊ हा मराठी शाळेतले पोरं कमी पडले ते इंग्लिश मिडियमला गेले ते म्हणून म्हणतात मराठी शाळेत पोरं वाढली पाहिजेत म्हणून सरपंचाला अंगावर चालले ते धावून शाळेची बी पडझड झाली ना अण्णा. हा शाळा सुधारली पाहिजे, बांधकाम केलं पाहिजे व्यवस्थित. अरे समस्या सगळ्या सोडवायला रामभाऊ आहे ना, नको त्याला काय सांगतो अण्णा ए, ज्येष्ठ माणूस आहे ज्येष्ठ रामभाऊ. असू दे, पाहुण्याला सांगून आर्मीचा माणूस आहे. असू दे, पाहुण्या रावळ्यांनी गावातले लक्ष घालायची काय कारण नाही. तुम्ही घराच्या आबरू चवट्या मांडाय निघाला होय, काय सांगायची कारण नाही बाळीचा इतिहास. कोण आहे हो? तुम्ही माझ्या अण्णाला बोलतो हे कोण माणूस आहे? अण्णा म्हणजे कोण माहिती का? अण्णा म्हणजे वाघ आहे, वाघ शिव. आणि तो अण्णाला उलटा बोलतोय रे. त्या वाघाचा ट्रेनर रामभाऊ आहे, कळला का? काय राव, मग ए कामाचा. बाळ्या, तू डबल डुलका वाजवू नको. ह्याच्या त्याच्यापाशी माझी निंदा करायचं बंद करा. काय तुमची कारण आहे? माझ्या पेन्शनवर रामभाऊचं घर चालतंय म्हणायची, आमचंच पैसे खाताय, आमचंच हे दणदणीत झालं, आमचंच खाऊन पिऊन मला काढायला लावू नका. कोण म्हणलं? हे काय हो बाळू म्हणला? बाळासाहेब, कशाला तुम्ही नको त्या विषयाला महत्व देता? अहो एवढ्या मोठ्या समुद्रात फुरपत्रबत पाणी आणि समुद्र आटतो काय? ओय, स्वतःला समुद्र समजताय काय? रामभाऊ म्हणजे पाऊस आहे, रामभाऊ म्हणजे मेघ आहे. आणि पाऊसच पडला नाही तर समुद्र कुठं कसा बरं आहे समुद्र? सांगायला लागला. घरातली रानातली कामं बघा, आम्हा सामाजिक कामाची जबाबदारी आहे. बघा ते शाळेचे काही 4 खोल्या बांधायचे तर मला सांगा, पाटील बांधून देतो. गावाकडचं घर पडलंय, मागच्या बाजूचा बिताड, पावसात ती जाऊन रचा. कोण राहायचं तिथं म्हणून सोडून दिला वाडा त्यो. आता इकडे शाळेला नाव पाहिजे काय? तुम्हाला विनंती आहे, आमच्या गावात ढवळाढवळ करू नका. रानातली कामं बघा, घरदाराचं बघा, खाण्यापिण्यावर लक्ष द्या. का पाटील? हा, आणि ढवळा करायची असेल ना स्वतःच्या गावात करायची, इथं आमच्या गावात नाही. अहो आमच्या गावात महाविद्यालय बांधलंय आम्ही. ना अगोदर स्वतःच्या पायरी महाकाया शरीर उभा करा, जाताना तोल जात असा बदकावने डुलत चालताय तुमची. अहो आता आमचं वय झालं पाटील, लढायच्या वेळेला लढलो की अशी 500 मांजर वडबडीत नाही सोडून. अहो तुमच्यासारखं तुमच्यापेक्षा माझं जास्त वय आणि टना आमच्या उड्या मारते बघा अहो तुम्ही. शेवटी माकडं हत्ती फरक आहे का नाही? बाबो त्याच्या नादी लागू नका, चला राम. तुम्हाला माकाड म्हणले नादी लागू नका. अहो त्याची उत्तर ठोस ठोस. ए, चला बाळू. मला आनंदच्या वर जायचे, आनंदचा माणूस आहे. ए बाळू, अरे मी आनंदचा माणूस आहे. सरपंचाला जाब विचारायचं आहे. काय नाही. अण्णा माझा माणूस आहे, अण्णा जावा घरचे काम. जावा नका, चला. ए, माझा गोगल आहे. बाळासाहेब, माझा आहे. परपंचिक माणसांच्या नादी लागा आणि परपंच बघा व्यवस्थित. वाट लागली बार तुमची सुद्धा. सरपंच तुम्ही बोलला, पण मला सांगा, मी जर रामभावाला बोललो तर रामभाऊ काय म्हणतील, मी होण्याच्या बदलीसाठी आमदारांच्याकडे जायचंय. सरपंच माझ्या दारात का आला नाहीत किंवा सरपंचाने मला का फोन केला नाही? ते म्हणणार की मग काय ह्याच्या त्याजवळ निरोप देतो मी, काय असा तसा आहे काय? पण तुम्हाला माहिती का, ती माझं ऐकल का? ऐका, रामभाऊ चांगल्या मनाचा माणूस आहे. आपण काय करू माहिती आहे का, वाटलं तर मी येतो तुमच्याबरोबर, रामभाऊंच्या घरी जाऊ, रामभाऊला तुम्ही विनवणी करा. आणि रामभाऊ नाही म्हणणार नाही, असल्या सामाजिक कामाला रामभाऊ कधीच नाही म्हणत नाही. फक्त मी सांगायला मला अडचण आहे. गावगाड्यात बघितलं ना विकास कामात किती करते, पण आमदारांच्याकडे जायला ते नाही म्हणणार नाही. मी आहे की बघू. हां, आणि मी येतो, रामभाऊला सांगतो, मी विनवणी करतो वाटलं तर. बघा 100 वर्ष आयुष्य आहे का नाही? अहो नाव काढले की माणूस हजर आहे. रामभाऊ ऐक, ह्यो आपल्या पार्टीतनं फुटलेला माणूस आहे, ह्याच्या संग दोस्ती नको करायची. काय काय म्हणताय बाळासाहेब? बाळासाहेब कुठे चाललाय? अहो आम्ही रामभाऊच्या इकडेच निघालो होतो. तोंडी मांडवला येऊ, त्या पार्टीकडे पण असतो ना आपल्याकडे पण येतो. तंटमुक्त अध्यक्षाला पोलीस पाटलाला कसल्या पार्ट्या? कसल्या पार्ट्या? वरनं दाखवायचं आम्हाला पार्टीने रातच्या कशा बिर्याणी खाई गेलता रात्री त्यांच्यावर. सरपंचाच्यात गेलं म्हणून तुम्ही सांगताय. तुमच्या घरी नव्हतं जेवायला? परवा रात्री तुम्ही बिर्याणी खायला मला घातली, तिथं म्हणलं रामभाऊला सांगू नका, रामभाऊ हरकत करा हुडतोय हावर आहे, हा त्याला घरी मिळत नाही खायला. ए का रे, प्रत्येक गोष्टीला माझ्या दारात येतो आणि मला चुकून नाही त्याला फरक देतोय रे. अरे बिर्याणी थोडी केलती, पावशेर बरा आणलं होतं, त्याचीच केलती. मग तुला बरा हेच माणूस दिसला. रामभाऊ विषय महत्वाचा आहे. बरं जाऊ द्या, महत्वाचं आम्ही तुमच्याकडे यायला लागतो. हो, आम्ही तुमच्याकडे आमचा विषय असं काय? महत्वाचा आहे. तुमच्याकडे आमचं काहीच काम नव्हतं. सरपंच याद राखा, शाळेची काय दुरावस्था करून ठेवली. ते 2 कॉलेजला मंजुरी येईल ना आता, लगेच काम करत चालू करणार आहे मी. गुराचा कोंडवाडा बरा अशी अवस्था झाली. नाही पाटील, अहो काल सांगत होता ना सरपंच, मला प्रस्ताव दिलेला त्या 2 खोल्या मंजूर झाल्या. त्या जुन्या वर्ग खोल्या डिमॉलिश करायचं आता काम मार्गी लागतं. अच्छा,
मार्गी लागला का विषय हो तुमच्या बाळू, काळात पण प्रस्ताव दिला होता आणि ह्यांनी पण रिपीट प्रस्ताव माझी दिला. बायको ज्यावेळेस सरपंच होते ना त्यावेळेस मी दिलेला प्रस्ताव आता मंजूर झाला तुझी बायको 15 वर्षापूर्वी सरपंच होती की? ए, सगळ्या गावाचा आराखडा 50 वर्षा पुढचा माझ्या बायकून करून ठेवलाय हो कळलं रामभाऊ कुणी का होईना पार्टीत प्रस्ताव दिला आणि मंजूर झालं हे महत्वाचं आहे. बरं ह्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत होतो आता तुम्ही आमच्याकडे कशासाठी येत होता हा हो एक महत्वाचं काम हा. आहे सरपंचाचं रामभाऊ काय म्हणणं हा. आहे त्या मागच्या 6 महिन्यापूर्वी आपण आमदार साहेबांच्याकडे ह्यांच्या मेहण्यासाठी माऊस मेहण्यासाठी गेलो कामाचा विषय नाही का मार्गी लावला बरं झाली किती हा, बाबाजी. तर त्यांचं आता म्हणणं आहे असं की त्याच्याच अलीकडे जिथं काम करतात त्याच्या अलीकडे 5 किलोमीटर एक जागा निघली तर तिथं बदली व्हावी म्हणून आमदार साहेबांच्याकडे जायचंय आणि ह्यांचं म्हणणं आहे, जर आपण दोन्ही पार्ट्या एकत्र गेलो आणि जर वजन साहेबांच्यावर पडलं तर आमदार साहेब बदली लगेच करतात. हे खूप महत्वाचं आहे. हा, पण ती पदरिक्त आहे ना पण सध्या. हो आहे. आहे ना? काम करा हा. तुमचा मेव नाही तुम्ही प्रयत्न करा जावा तुमचा अहो, तुम्ही. अहो, रामभाऊ. ऐका आपण काय एका गावामध्ये आपण एकत्र आहे का नाही त्यामुळे तिथं बी एकत्र पाहिजे. भाऊ इथून मागं काय झालं असेल सगळं विसरून जा. ते संजून चेअरमन नासकी आहेत त्यांच्या नका मनावर काहीच घेऊ नका. हा त्याच्यामुळे हे बोलतात हो. त्यांचं म्हणणं बरोबर आहे जर आपण सगळी बाळासाहेब गेलो तर आमदार साहेब पण म्हणताला एक रुपयाने आल्यात चला बदली केली बरोबर. पाहिजे. अरे मी म्हणतो ना रामभाऊ शिवाय पाणी बी हालत नाही गावचं म्हणून तुम्हाला सांगते तर रामभाऊ जाऊ बाळू नाही मी नाही बाबा ए, मला नाही बाबा मी नाही, आमदार मला- साहेबाच्याकडे येणार नाही नाही मला नको. एखाद्याच्या मी असल्या फालतू बदल्याने किरकोळ कामाला मला कशाला नेता राव ए. तपासराव मोठी कामं काहीतरी असली तरच मला नेत. ए, नाही, बाळासाहेब म्हणतो ती बी बरोबर आहे नोकरी लागायच्या अगोदर मी ते महाराष्ट्रामध्ये कुठे बी नोकरी करीन आणि बदलीला मग असं करते ती बाळासाहेब म्हणते ती बी बरोबर आहे एका दृष्टीने ए बाळू विषय तो महत्वाचा नाही एखाद्या प्रपंचाचा विषय सुभाषरावचा सरपंचाच्या मावस मिळवण्यासाठी काय चोट तुटते माहितीये का कर त्यांचे मावस मिळवणी सुभाषरावच्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करते मला माहिती आहे. कधी कधी चॅटिंग केलं हो हा? कधी चॅटिंग केलं हो. हा? काय भांडणं पेटवता का आमची हो नाही ना हा? नाही ना मी सांगतो की सुवर्ण वहिनीला गप्प आहे. माझ्या माणसात गचोर ए. धरलं सुवर्ण वहिनी मला त्या माणसावर ध्यान ठेवा. असं खोट्या बातम्या सांगता आमच्या बायकोला आणि 50 रुपये घेऊन येत आहे. सुभाषराव कर नाही त्याला डर कशाला का भेटाय का गाव जात आहे आपण ही वहिनीनं मी सांगेला फोन करू मग एवढा जीव कशासाठी तुटतोय तुमचा सरपंचाचा? मी सामाजिक काम करणारा माणूस आहे. हो, सामाजिक कार्यकर्ते आम्हाला वेळ नाही तुमच्या घरगुती विषय तुमचं तुम्ही बघा ऐका भाऊ तुम्हाला हे यावंच लागत का आम्ही यायचं आम्ही काय यायचं विसरून काय सरपंच एक मिनिट. हो माणूस तुला भाऊ म्हणायला लागला. नाही ना सर बरं का रामभाऊ विरोधकाचं पहिल्यांदा काम करणं याला तर राजकारण म्हणते ती तुम्ही फायदा घ्या रामभाऊ. अच्छा एवढा माणूस विनवणी करतो हे कोणाला विनवणी संजू मेंबरला किंवा चेअरमनला केली असते का हात जोडतोय माणूस तुम्हाला आणि तुम्ही नेहमी मला भोह करणारा माणूस आज भाऊ म्हणतोय आपला भाऊ रामभाऊ मी तुमच्यासाठी हजर आहे बाळू जाऊ आपण कोण आपण दोघा मी नाही बाबा येणार नाही 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 मला काम आहे फाट्याचं पाणी सुटलं या मला गहू भिजवायचा आहे सुभाषराव. शपथ ते वीरचं धरणराव बंद झालंय पिण्यासाठी पाण्याचा कोटा राखीव ठेवलाय आणि कुठल्या फट्याला पाणी आलं ए शेण्या काय बी म्हण नको एक काम कर एखाद्या आयुष्याचा प्रश्न आहे अरे मला असल्या किरकोळ बदल्यासाठी आणि ह्याच्यासाठी मला नका न्यायचा राव. साहेब माझा मेवना आहे ना तसं तुमचा मेवना आहे समजा हा तुमचा मेवना भावनिक बोलते ते मग मला रडा आपल्या येतो. जावं रडून ए नको रडू नको नाटकी तरी किती असतील गेला पाहिजे आपल्याला चल हो चला सुभाषराव पाटील ठरलंय. बर भाकरीचं कसं काय करायचं बांधून घ्यायचं का तिथं जेवायला कवा जायचंय कवा आता ना उद्या उद्या जायचं काळजी करू नका तुम्ही. भाकऱ्या बांधून घ्यायच्या का कशाला जेवायला बसायला तिथं? नको सरपंच आहेत ना आहे ना एवढा चांगला माणूस जावा तुमचं तुम्ही जावा बळू आपले चल रामभाऊ तुम्ही असल्याशिवाय काम होणार नाही तुमच्या पावलात वजन आहे हिला नाही ठेवा तुम्ही. ठीक आहे उद्याच ठरलंय ना उद्याच घे हा चल एक काम आहे माझ्या घरी चल 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 काय तुझ्या घरी 50 वेळा भेटतो. तमाशा बघायला तुझा. बघा सरपंच रामभाऊ तयार झालं का नाही यायला तुम्ही बोलला म्हणून झालं आणि मी जर बोललो असतो तर हात झटकून ती माणूस मोकळा झाला असता मला तर काय भरोसा वाटत नाही ते माणूस येईल म्हणून रामभाऊ शब्दाचा पक्का आहे. एकदा तुम्हाला येतो म्हणलाय ती येणारच आहे. उद्या सकाळ आता तुम्ही काय करा आपलं जायचं ठरलंय सकाळी 4 व्हीलर गाडी टाकीची तिथं आणा सगळी एकत्र तिथंच बसू आणि हो त्या चेअरमनला आणि संजू मेंबरला सांगितलंय का तुम्ही त्यांना कशाला सांगायचंय त्यांना म्हणून जायचंय आपल्या तिथं जेवायला जायचंय कुठून बी येणार ती पळतच येणार. जेवणाच्या मागे. याला जोडच आहे तुमच्यावर का जागरण गोंधळ आम्ही त्या दिवशी मागच्या आठवड्यात जागरण गोंधळाला दोघांना म्हणलं आपल्याला जायचंय हा पळतच आली बरोबर किटली बी असणार सगळंच. आयला खरंच जोड आहे बरं का तुमची ती बरं चालतंय उद्या सकाळ लवकर ठरलं. ओके
बरं का ना कशाला बोलवलंय आम्हाला इथं? काय झालंय माहितीये का पोरांनो, हा असं बी तुम्हाला घरी काय काम नाहीत. कोणाला? अरे आम्हाला काम नाही ते काय काम आहे तर तुम्हाला? अरे आम्हाला घरची काम आहे ते दारची काम आहे ते. ए गाना अरे तू स्वतः बिन कामाचा ना आम्हाला नाव ठेवतो. हा. हा? अरे माझ्याकडे लय काम आहेत. काय? पोरांनो काय करायचं माहितीये का, तुमच्या जबाबदारीचं काम द्यायचं, जबाबदारीचं. हा, सांग तरी आधी. डिटेक्टिव्ह खातं. कसलं? कुठलं डिटेक्टिव्ह? ते टिव्हीची अंडी खाल्ल्यागत गडबडू नकोस. डिटेक्टिव्ह खातं म्हणतोय मी, तेच गुप्तहेर खातं. गुप्तहेर खातो होय. हा. आणि कोणी काढायचं? मी प्रमुख, हा आणि तुम्ही सगळी माझं गुप्तहेर. आणि ती कशासाठी? गुप्त माहिती काढायची सगळी. आपण कोणाची काढायची कोणाची? रामोनाची. भाऊची? हा पप्या, मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार भाऊ शशीच्या घरी जातात. बर. शशीच्या आईला किती पैसे देतात, काय सांगतोय? कितीच्या नाव जमीन करायची या, आणि तिला ह्याच्या मागं काय काय दिलंय आणि ह्याच्या पुढं काय काय देणार आहे इथं. ही सगळी गोटातली माहिती तुम्ही काढायची आणि ही सगळी माहिती माझ्यापाशी आणून पोचवायची. तुम्हाला प्रत्येकी महिन्याला 10 ते 15,000 रुपये पेमेंट करणार आहे. हा? प्रत्येकी प्रत्येकाला 10-15,000? प्रत्येकाला 10 ते 15,000 रुपये. लय भारी लागा मग. आणि जर जो जास्त माहिती आणल त्याला बोनस बी देणार आहे. होय. हा. म्हणजे जास्त खबर आणले की जास्त खबर आणलं इन्सेंटिव्ह बोनस त्याला होय मिळणार. गाना. मी काय म्हणतो, एवढं हा. पैसे खर्च करण्यापेक्षा मी डायरेक्ट जातो भाऊंला विचारतो नक्की काय चाललंय तुमचं. बघितलं का शहाणं, पैसे बी वाचतील आपल्याला बघितलं का माहिती. शहाणं. चोर सांगतो का मी चोरी करून आलोय म्हणून? काय रे भाऊला टाकी. त्याला काय कळते? भाऊला पळून स्वाद यायचं ना, ह्या कानात त्या कानाला खबर नाही लागली पाहिजे. नजर ठेवायची भाऊवर. फक्त नजर ठेवायची. कानूसा घ्यायचा हळूच. त्याला तर गुप्तहेर म्हणते ना आम्ही. मी तर तुम्हाला काय म्हणतोय माहितीये का, सरळ तुम्ही साड्या घालायच्या आणि शशीची आई बरं मैत्री करायची, बर. आणि भाऊ भेटून गेलं की तिची मैत्रीण बनून जायचं. आणि सगळी माहिती काढायची की राम भाऊ तुम्हाला काय देऊन गेलं म्हणून. आलं का ध्यानात? काय घालायला का तू सांगतोय? हा साड्या घालून गेले तर मला सांग बरं, ही पप्या कसा दिसल, उजा कसा दिसल, थोडा तर विचार कर की साड्या घालून गेले. अरे कसं दिसल म्हणजे एक नंबर दिसल उलट. आणि पोरांनो रिक्स मध्ये फिक्स पैसा आहे. काय म्हणता भाऊ? काय नाही, गावातल्या तरुणाची एकजूट पाहून लय आनंद वाटतो. हे सगळं, ह्या सगळ्या एकजुटीला कारणीभूत कोण आहे माहितीये का? फक्त आमचं भाऊ. तुम्हाला काय म्हणतो पोरांनो, जवळ ह्या गावचा वाली जिवंत आहे ना, तो द्यायचं नाही. किती दुष्काळ उद्या आणि किती उन्हाळे उद्या गावावर. ए मास्का पालिश लावू नको. आमिर काय हो? कामधंदा नाही वय का पांढरा माळ केला रे? भाऊ कामधंद्याचं टेन्शन मिटलं आमचं. काय म्हणतो? नोकरी लागली नवीन सगळ्याला 10,000-15,000 रुपये. अरे वा 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 वा. कसली डिटेक्टिव्हची. डिटेक्टिव्ह? हो कर का ना. आमिर, हा? अरे कोणी काढली डिटेक्टिव्ह एजन्सी? अहो आपला गाणा भाऊ. आणि काय पहिलं काम दिलं माहितीये का? विरोधकांच्या म्हणलं जरा वाश ठेवा विरोधकांच्या. हे कधीपासून विरोधक झालं तुझं? म्हणजे गुप्तहेर खातं मग काढलंय म्हणायचं तुमचं? गुप्तहेर खातं काढतोय पाटील. खाली बस, खाली बसा. ए भाऊ पहिलंच काम काय दिलं माहितीये का ना? आमिर राहू दे की यार, भाऊला दे घर. भाऊ तुम्ही जावा. ओके. येडाय काय आमच्या काय कामाची सुरुवात भावाने भाऊन काय कळत आशीर्वाद घेऊन करायचं. कामाचं स्वरूप काय? तुमच्यावर नजर ठेवायची फक्त भाऊ. माझ्यावर? हा तुमचं आणि शशीच्या आईचं काय चाललंय आणि काय नाही हे नुसतं बघायचं. बघा रामभाऊ, घरातच गुप्तहेर खातं घुमायला लागलंय. काय भाऊ वाटाचा बाजार आहे या? मी ह्याला काय म्हणलं माहितीये का, भाऊ माझं नीट तुम्ही ऐकून घ्या, ते समजून घ्या. मी काय म्हणलं, भाऊ काय करतात, शशीच्या आईकडे जातात आणि ती लोकांना भगवान आणि भाऊच्या वाईटावर लोक टपून येतं, म्हणून म्हणलं भाऊला प्रोटेक्शन द्या. काय गाणा बोलला का? आता तर म्हणला लोपडू चाललंय म्हणला डायरेक्ट भाऊचं त्यांचं. भाऊला येड्याचा बाजार आहे का? भाऊ म्हणला हो बघितलं का भाऊ? बघितलं का? ही पोरं अशी करते ती, बघितलं का? मला तोंडावर पाडतात. हा? बसा मूर्खांनो, खाली बसा. माझ्या गाण्याबद्दल एखादं दोन सांगता बरे. मी लोकांचा आहे का? मी तुमचाच आहे का? अरे गाणं हा? घरची एक इज्जत घरात आपणच राखायचं. मग काय? असे नुसतं सांगायचं. लक्ष ठेवायला लागलं बाई. बाळा तुला पटलं का हे? तू म्हणतो की गणाव लक्ष दे, गणा लय चांगला हे असं नाही. अहो नाही बाळू काका, मला लय भाऊची काळजी वाटते. अहो ह्या वयात काम ना धांदा आणि इथं बसल्यावर कुठं काय करत तुम्हाला अख्ख्या नाही व्हायला होय म्हणून बसलाय. अहो भाऊ ह्या वयात पाय घसरू शकतो म्हणून मी म्हणलं. माझा नाही नाही ह्या पोरांचा म्हणून काम लावत होतं ह्यांना. अयो काना नका, पहिल्यांदाच म्हणलं पार्ट टाइम जॉब तू तिला 15,000चा भावनावर लक्ष ए ठेव. बाप्या, ग्रामपंचायतचं बघ कुठं पाणी सुटतंय कुठं नाही. ए बरा ए मधला ए तू छोट्या तुला शाळा नाही.
आता शाळेत चालू होतो ती गाणानी मीटिंग भरायला घेऊन आलतो. गाण्याने मिटिंग घेतली काय हो इकडे नाही त्या बाजूला येतो पोर थांबले ह्या बाजूला ए, इकडे या. ए, इकडे या. छोट्या तुला पट्ट मी तो भाऊ आणि इकडे. धरून आणतो त्याला तुम्ही ह्याच्या नादी लागलाय उद्या ह्याच्या नादी लागलाय ऐक ऐका ना मला काम आहे इकडे हे हात- उद्या इकडे तो करता लग्न झालं माणूस इकडे. 4 गोष्टी तुला सांगायच्यात काय आहे माहितीये का आमचा गणन नाही काम एखाद्या दोन काय करतो आपल्या प्रपंचावर लक्ष द्यायचं कशाला बोंबलत? बरं. उलट मलाच म्हणला तो भाऊचे कपडे तुला घाल काय पाहिजे काय पाहिजे तुला काम पाहिजे ना 15,000 अरे मला काम म्हण. पाहिजे. मला म्हण ना मी काय केले पण मला म्हण ना कामाचं बाबा इकडे ग्रामपंचायतचं काम सोडून बोंबलत फिरतो. मनाच्या नादी लागतो. हा, बरं हाण. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चला. अहो भाऊराव तू तुम्ही इकडे ए बरा अरे बाळूचं ऐका ना माझ्या की अहो बाळू का काय की अहो आम्ही काय केलं राव केसही का पाहिजे हा कल्लीला भाग नाही इकडे हो बरं. तिकडे बाब्या तिकडे ही पोरं चेष्टा मस्करी एकामेकाला म्हणली असेल खरं काय यांचं हो, म्हणून चोपली तुम्हाला हाणता येत नव्हतं होय पोरांना रामबा तुम्हाला काय कळते का नाही चेष्टा मस्करी पोरं एकामेकाला म्हणली असेल एवढं कशाला मानावर घेता पण मी म्हणतो रामभाऊ तुम्ही बी जरा चांगलं वागायचं शिका ना मी काय केलं काय लोकांच्या लेकराला कशाला मारायला काय बघा बाळासाहेब सांगा तुम्ही तुला नका राम मला वाटलं पुतण्या तरी मोठी स्वप्न बघायला तुझं नारळा पुड्याचं दुकान टाकायचं स्वप्न लहानपणापासून होतं ते अजून पोरगा तसाच करायला लागला अरे डिटेक्टिव्ह एजन्सी खोलतोय पण माझ्यावर कुठं नजर ठेवतोय त्याला हा नाही काय होत होता तुला होय रे कळालं रे? चल, घरी जाऊन हाणू एक किती वेळा हाणतो? लोकांच्या लेकराला आपल्या लेकराला मारणं वेगळं लोकांच्या लेकरावर हात उचलणं गुन्हा आहे अहो लोकांचं जरी असलं ना वळण आणि शिस्त लावणं हे ज्येष्ठ नागरिकांचं कर्तव्य असतं ही तर चुकतंय लहान मुलाची भांडणं मोठ्या माणसामध्ये पेटलं तर मला ना अध्यक्षाला पुढच्या झाडायचं कोण मोठा आहे गावात तेच कळा ना मला तर अजून खरं तर तेच चाललंय मग शेठ बोला हे राजकारण ही रामभाव सरपंच पाटील नको झालंय राव आणि ही परपंचा नको अहो जाईल तिथं सारखं डोक्यात झोपलं तर रामभाव बायको जेवढं प्रेम नाही एवढं त्या रामभाव सारखं राजकारण करून करून नाही वैताग आला म्हणून म्हणलं चला निवांत बसावं म्हणलं इथं मग काय मग तुम्ही असं करा ना माझ्या मनाला असं प्रसन्न होईल असं एखादं गीत म्हणा कोकिळ्याच्या आवाजात मीच होय मग काय आणि तुमच्या आवाजाला काय झालं आमचा पसाडा आवाज कोण ह्याच्यावर प्रेम करायचे संजू शेठ आवाज कसा बी असू द्या हा पण त्याला मार्मिकता पाहिजे म्हणजे हितनं आलं पाहिजे हा मग ते तुमचं गाणं हितनं येतं बर ठीक आहे मी घेतो चला म्हणा सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला तुम्ही बी घ्या की राव ल आलंय तुमच्या घ्या तुम्ही ल वरनं हा ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 आला ली ला ला आला गे आला बाई या सरपंच. या बसा सरपंच सरपंच नमस्ते नमस्ते ला ला ली 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 ला 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 ली 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 ला 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 बसला का इथं हा काम धामाच्या टायमाला मला पुढे घालता आणि इथं बसला बाय गप्पा मारीत सरपंच कोण आहे सरपंच जरी मी असलो कामं कुणी केली पाहिजे ती फायद्याच्या टायमाला कसं पुढे येता मग ते आम्ही तेवढं करणारच की हा हा काय फायदा झाला आमचा वावराव कर्ज झालं हा पतपिढ्या वाढल्या सोसायटी कर्ज काढलं पतसंस्था काढल्या बायको नीट बोला ना कर्ज पाण्याचं जाऊ दे हो कर्ज पाणी आपल्याच फेडायचंय म्हणजे आपल्या आपल्याला आहे माझं कर्ज तुम्हाला फेडायचंय हा सुट्टी नाही तुमच्या खुर्चीसाठी कर्ज मी काढलंय बायको रोज हाणती ह्यांना हा बरं हाणू दे माझी बायको आहे. हो मग तीच की किरकोळ कर्ज आहे, पंचवार्षिक मध्ये जाईल फिटून कोणच्या आई ही कडेला आली आणि पंचवार्षिक मध्ये फिटून जाईल माझी पण ते जाऊ द्या हा उद्या आपल्याला आमदार साहेबांकडे जायचंय उद्या हा वा मेवण्याच्या बदलीसाठी हा मग सोय झाली उद्याच्या एका
आपण तिघांनी जायचं मस्त माझी गाडी घेऊ एन्जॉय नाही नाही ते जरा थोडंसं वजन लागणार आहे मग वजन कमी होय विरोधक 4 सव्वाशे किलो आहे मी विरोधक आहेत 4 कुठलं विरोधक हा कोण कोण रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब पाटील आणि आपण तिघ आवाजनं सांगितलंच होय. अरे हा माणूस आहे ना गाण करणारच. मग असं करा बाळा, तुम्ही त्यांना घेऊन जा, त्यांचंच वजन पडू दे. आमचं बारीक वजन आहे, आमच्या पद्धतीने आम्ही तुमच्या मेहण्याची बदली कशी करायची आणि कुठं करायची ह्याला कळतंय. मग अरे बाळा चांगल्या कामाला मोडा घालू नका तुम्ही. मग आम्ही होय वजन वापरू जरा आपण. तुमच्या सरपंच केला आम्ही, तुमच्या पुढं आम्ही, तुमच्या अंगावर कोण आलं आम्ही, आणि आमदारा पैसे वाजणारा त्याने काय कारण काय काय कारण? हा माणूस लोटांगणच घ्यायला गेलता काय तिथं, त्यांना म्हणा गेलाच का. बरं जाऊ द्या, चला. ते म्हातारा आहे पाटील, ठीक आहे, बेवडा आहे ते ठीक आहे, बर अध्यक्ष आहे, तंटामुक्त अध्यक्ष आहे म्हणून ठीक आहे. हा पूर्ण विरोधातला माणूस आहे, शरणागती पद करताय तुम्ही. एवढ्या कामाला राहू दे हो. ह्या चांगल्या कामाला अजिबात मध्ये तू थांबा. मी सांगतो, तुम्ही त्यांना घेऊन जा, आमचं आम्ही इकडे बारी थांबा की शेर आहे. ह्यांना आठवण करून देतो. गेल्या वर्षी आपल्या इथं तमाशा झाला. सरपंच कोण आहे? मी. नारळ कोणी फोडला? फोडून येणार गाणं अंगावर आला. हा, म्हणजे त्या वेळेला तुमच्या अंगावर आल्यावर आम्ही त्यांच्या अंगावर जातोय, आणि आता तिथं लाल ताट्याला जाताय वय त्याला घेऊन जायला आमदाराकडे. काय वजन आहे त्याचं? अरे 40 वेळा असं झोपवलेला माणूस आहे ए बाबा, द्यायचं का नाही का माझ्या पोराची माझ्या त्यांना तुम्ही गेलाच कशाला तिथं? ही पटलं नाही. एक वेळ तो पाटील चालले, सुभाषराव चालतील, बेवडा दाजी चालेल, पण तो कुचका माणूस नाही पाहिजे. नाही म्हणजे नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही वागायचं. आमचा आणि तुमचा सन्मान मिटला म्हणजे मिटला. चेअरमॅन 100% समजू. ऐका, तुम्हाला कसं करायचं करा, आणि बघू पुढच्या पंचवार्षिकला कसं ग्रामपंचायतीला सरपंच होत आहे. बदली होती का नाही तुला वाटते का नाही? तुमच्या मेवण्याची बदली रामभाऊकडून करून घ्या. तो जवळ करतोय का लांब करतोय त्याला बी संजू शेटच आहे. मग तुमचा मेवणा जवळ येईल का अजून 500 किलोमीटर लांब जाईल ही माझ्याशी गाठ आहे. पटलं तर हो म्हणा, आम्हाला सांगा, चला आम्ही जातो. मीच सांगतो रामभाऊंना. काय काय सांगायचं सांगतो. काय सांगतो ना, हितनं सांगावं लागल आमच्या पुढं की येऊ नको म्हणून. रामभाऊ नाही आलं म्हणजे बस ना. त्या तिघा जेव्हा हे तिघा आली का नाही, त्या तिघांचा जेवणाचा खर्च, आपल्या तिघांचा जेवणाचा खर्च एकटा संजू शेट करणार. तिथं नका गोंधळ नका करू तुम्ही. पण तो माणूस नाही पाहिजे. हा, आमदारांनी तिथं गोंधळ नका करू. तिथं कशाला गोंधळ करतो? नाही, तो माणूस नाही आल्यावर कशाला गोंधळ होतो? सगळं चालणार. आणि बरोबर करतो. संजू शेट, ही लका सरपंच लेट आहे म्हणतंय, पण लका पुढचं धोरण ह्याचं थेट दिसतंय. म्हणजे आपल्याला सोडून पुढची पंचवार्षिक हात मिळवणीच्या धोरणात दिसतोय हो गडी. यांनी हात मिळवला की ह्यांची सपाटी ह्यांना सदस्य बी नाही. मग पण ह्याला असं इंजेक्शन भरलंय, सरपंच झोपीत सुद्धा रामभाऊचं नाव घेऊन म्हणणार नको 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 नको. बाळू अजून पोर हाणाय पाहिजे होती, निभार हाणाय पाहिजे होती. कशाचं काय लागा रामभाऊ, मला डोकं हल्लंय बरं का. तुझ्या गाण्याला नीट समजून सांग. गाण्याला समजून सांग. का माहिती का, जसं माझं तुझ्या संगतीत वाटोळं झालं ना, तसं माझ्या छोट्याचं वाटोळ होईल त्या पोराच्या संगतीत. तुझं ज्ञान गेलेलं आहे. काय म्हणायची पोर गाण्यामध्ये? अहो बाळासाहेब, समजूतदार माणसाला समजून सांगावं. राम भाऊ काय समजून घेतली तर काय? पाटील बघितलं चोराच्या उलट्या बॉम्बा. अहो माझं वाटोळं झालं तुझ्या नादात. तुला सुधारता म्हणजे आयुष्य गेलं, आणि माझं चोराच्या बॉम्बा करतोय रे. सुधारला तुला सुधारायचं जमलं का रे? तुझा पोरगाचं तुझ्यावर डिटेक्टिव्ह ठेवत असेल का मला पैसे देऊन पोरं कुठं जातो कुठं उलाततोय ते बघा म्हणल्यावर. माझं मिट जाळणी, पण मी बी आता फॉलोअप घेणार. आमदार साहेबांना मी 10 अर्ज दिल्यात. MIDC मंजूर करा, MIDC मंजूर करा. पोरं कामाला काय आणि त्याला जमीन काय 10 खोली लागते काय MIDC बनवायला? अरे त्याला 500 एकर जमीन लागते रामभाऊ. रिक्वेस्ट करू गावातल्या माणसांना. अरे MIDC आले की उद्योगधंदा चालते, पोरं नोकरी लागते. का म्हणजे येळा निवडून खेळा करायचा चालाय तो. जमीन विकायची तिथं MIDC आणायची होय. विकायची नाही, शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईलला मिळेल, आणि या ठिकाणी शेतकरी त्यांचा प्लॅन टाकू शकते. आणि कशात पिकवायचं, धान्य कशात पिकवायचं? तुम्हाला काम बी पाहिजेत, अन्न बी पाहिजे. काही जमीन MIDCला, काही जमीन पिकवण्यासाठी. अरे बारामतीत MIDC, तिथं कार्ट्यांना म्हणावं कामाला जा, काही इथं आणतो MIDC. पोरं म्हणले गावातच पाहिजे. आता बोला
मी म्हणतो थोडं जावं ना, थोडं गेलं पाहिजे इकडे तिकडे. आता काय करा. आम्ही नाही बाबा तसलं आमदार साहेब. तुम्हाला पटतं का? त्या आमिर म्हणत होता आमच्या चुलत्याला सांगा, मारते राव माणसा कांचात. हा, तुम्ही तिघांनी मारली काय पोरं मगाशी? तिथं बसली होती राव त्या गाण्याच्या नाजी. गाण्या किती उंड काय ह्या जगतच रामभाऊ. लय बरं घेऊ नको. बरं हा, तुम्हाला तक्रार सांगू, तुमच्या घरी जेव्हा येणार आहेत का? अहो त्यांच्या नोकरीचा आपण पर्याय मिटावला पाहिजे, विषय मिटावला पाहिजे. उद्या आता आमदार साहेबांच्याकडे आपण सरपंचांच्या कामानिमित्तानं जाणार आहे. पहिल्यांदा आमदार साहेबांच्याकडे ह्या पोरांच्या कामाचं काय बोलता येतंय का बघू आपण. अहो मी ते बाळूला तीच सांगत होतो, MIDCचा विषय प्रलंबित आहे. का हो पाटील, मी काय सांगत होतो आता? मला एक तुमचा सदरा द्या खादीचा, मला आमदार साहेबांकडे येताना. चौथा सदरा होईल तो चौथा. असं द्या की काय तेवढी काय चुलीत घालायच्यात का? अख्खे कपडे जागावर टाकली तर अख्खा पेटचा सरपणाची गरज ए नाही बाळू, पडायची. एवढी कपडे काय तुझा कुठं? तू घाल. एखाद्याला काय आजार असतो, खरूच असती, खाजवत बसतो का ते मग? मापात बसते ते मला अध्यक्षाचे कपडे. मला एक पॅन्ट आणि एक सदरा द्या खादीचा. पण रामभाऊ, तुम्ही मला किती खर्चलं तरी म्हणला तरी सरपंच लय तुमच्यावर खुश होतं. होय ना? हा, म्हणले विरोधक किती का असाना, पण माझ्या मेहण्याच्या कामासाठी म्हणल्यावर थोडी रिक्वेस्ट केली की तयार झाला गडी. नाही रामभाऊच्या लक्षात आणणार बरं का. मी सांगतो रामभाऊ, विरोधकाला जर आपल्या बाजूने खेचायचं असेल तर पहिल्यांदा आपण विरोधकाची कामं करायला Yes, पाहिजे. correct. सुभाषराव, पाटील, तुम्हाला जर लांबपर्यंत राजकारण करायचं असेल ना तर एक पाऊल नेहमी मागं घ्यायचं. Correct. मला सांगा, सरपंचांची पॉझिटिव्ह भूमिका झाली का नाही तुमच्याबद्दल? किती नास का माणूस आहे राव ह्यो. मागाशी म्हणला तंटामुक्ती अध्यक्षाला राजकारणाचं काय घेणं देणं नव्हतं. आणि आता तिथं मला नाही, रामभाऊच्या बद्दल बोलतोय मी. ए बाळू, म्हणजे त्यांच्या पाठीत खंजरच खोपाचा नाही नाही, सरपंचा समोर बोलता आलं नाही ना अध्यक्षाला, म्हणून हिच आपल्या पुढे तोंड म्हणून उघडते. तर आपली माणसं आणि महत्वाची. ह्या दोघं एक झाली, हा. आमचं पण ताण वाचला ना, आता भांडणच होणार नाही ते. सरपंचाचं ऐकायला काय मोकळा आहे काय? मग काय केलं? अजिबात ऐकलं नसतं. मग काय केलं? ते किती पाया पडलं, किती रिक्वेस्ट केलं. म्हणजे आम्ही एवढं सांगितलेलं पालत्या घरावर पाणीच म्हणायचं. हो, हा. असू द्या एकमेकाचा. सरपंच पाया कधी पडलं? मला नाही दिसलं पाया पडलं. अरे मी नजरेत बघितलं, नजरेत. म्हणजे विनवणी केली. हा, विनंती. नजरवणी ओळखायचं. अरे पायाच पडायचा राहिला होता. भाऊ तुम्ही आलं पाहिजे, प्रपंचाचा विषय. आणि माझ्याशिवाय पान हलू शकत नाही. 100 वर्ष आयुष्य सरपंचाचा फोन. काय बोलताय? उचला स्पीकरवर लाटा का? काय त्याला म्हणतात? स्पीकरला प्रायव्हेट बोलायचं असलं तर अरे प्रायव्हेट नका स्पीकरवर टाकू. ओनली रामभाऊ माझ्याबद्दलच असणार. स्पीकरवर कर नका. हे करू द्या. नको ग बस. तुमचं तुम्ही प्रायव्हेट बोला. मिटले बाळासाहेब. हॅलो. अध्यक्ष, हा, आपल्याला आमदार साहेब जायचं होतं ना, अहो ठरलंय उद्या सकाळ लवकर निघून जायचंय. पण एक अडचण निर्माण झाली. कसली? सगळे चालतील पण रामभाऊ चालणार नाहीत आपल्यात. आपल्यात म्हणजे? तिघांची मिटिंग झाली, संजू शेठ चेअरमन आणि मी. त्यांचं म्हणणं आहे रामभाऊला जर घेतलं तर मी गोंधळ करील, होणारी बदली कॅन्सल करेल. अहो तसं कसं, त्यांना तुम्ही नीट सांगा ना, कारण तिथं बोलणारा माणूस पाहिजे. रामभाऊ आमदार साहेबांची स्पष्ट बोलत्याल. अहो ते रामभाऊ सारखं नासका माणूस नको म्हणतात ती. अहो नास काय कळत अहो नास ना यायला तयार झाल्या तर अहो किती विनवणी केल्यात, अहो तयार झाल्यात. गावात तुम्हाला माहिती ना सगळं गोंधळ करणारा माणूस तोच आहे. त्याच्यामुळे ऐन टायमाला गोंधळ करेल ती आणि होणारी बदली कॅन्सल होईल असं म्हणणं आहे संजू शेठचं. बरं ऐका की, रामभाऊ नसलं तर समजा बाळासाहेब, मी, पाटील एवढी तरी चालेल ना? हा तुम्ही असू द्या पण ते रामभाऊ सारखा माणूस नकोच. ठीक बोलतो मी त्यांना फोन करून. ठीक ओके. आता होईल का काम? स्पीकरवर पाहिजे होता ना. अरे झाकली 1.25 लाखाची झाली कानामागं काय असू दे, त्यांच्या जे पोटात आहे ते होटात आलं. भाऊ तुमची रानातली बी कामं होत्या. आता काय करतो आम्ही, उद्या सकाळी आम्ही 3 जण जातो, बाळासाहेब मी आणि पाटील. हा, मी माझा मित्रच नाही म्हटल्यावर, मित्राला माझ्या बोलला म्हटल्यावर मलाच बोलला घेऊ सरपंच. अरे जागात धरण तुम्ही. अरे मी नाही डावात मछळा केला तर मला बी रामभाऊ म्हणत नाही. ऐका ना, चिडू नको म्हणत होतो स्पीकर ऑन कर ना. काय या आबरू खाणारे मामा. सुभाषराव, त्या सरपंचाला, त्या संजय मेंबरला, त्या चेअरमनला निरोप सांगा. रामभाऊने असं सांगितलंय, माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती, गावचा नाग पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची हे व्यावला जाईल, राहिलेले 5 एकर फुकेन, ह्यांची काम होऊन देणार नाही. काय त्या बिचाऱ्याचं काम होतंय, काम होऊ द्या. गावचं राजकारण गावातच राहू द्या. ऐका तुम्ही एक तर चला, नसेल तर पाटील हे का आपल्या शेवटी जावाच पण लागणार ह्याचा विचार सरपंचाने अगोदर करायला पाहिजे का आहे. नाही? त्यांच्या बी अडचणी आपण कसल्या विचारातून रामभाऊ तयार झाले. अरे आता माणूस हेच इतका करत नाही. आहे. तुमची पिशवी जरा जावा तुम्ही.
जावा येत नसतो आम्ही. ऐका तुम्ही रानातले उद्या का अ, तो काय? माणूस सहज सहज रामभाऊला नासका म्हणतोय तरी हो माणूस ते नाही म्हणला संजीव मेंबर काय अरे संजू मेंबर नसका, संजू मेंबर नसका, सरपंच नसका, चेअरमन नसका, सुभाषराव नसका, पाटील नसका, बाळू नसका, रामभाऊ नसका, ज्या गावात राहतोय त्या गावातले सगळे नसकी. अरे सगळ्या मेंबर म्हणजे आधी ठेवलेला नसका अक आडी नसवत. अरे तू त्याला नासका म्हणतोय तो तुला नासकार चांगला कोण आहे? कोणच नाही. ऐका आता रामभाऊ शिवाय कोणच चांगला ऐका नाही. एवढ्या वेळा आम्ही शब्द दिलाय नाही. मीन पाटील आहे ना उद्या जाऊन येतो. मीन पाटील अयो माणूस कपटी हो कपटी नाही आमच्या अडचणी समजून अरे घ्या आम्ही तुम्ही. तर मोकळा आहे तुमच्या मागे यायला. माझ्या मित्राला नासका म्हणताय. 1000 काम आहेत मला. उद्याच माझी परदेशात मिटिंग असताना वेळ काढला होता मी. अरे तुला रामभाऊ पण डायरेक्ट नासका नव्हतं म्हणायला पाहिजे का? अर्धा नासका म्हणला असं ठेव डायरेक्ट नासका म्हणतोय. त्याची चर्चा करणं लोक आपण दोघं जाताना म्हणणार नासक्याचा मित्र नासका. अयो सुभाषराव कॉल वायडिंग करल रेकॉर्डिंगचं. ए, सुभाषराववर ना माझा विश्वास. सुभाषरावने तसं केलं. फोन मी त्याचा आयफोन घेईन आणि ता टीचीन उकळात. हा लागले बेकार आहे. ए, बाळो, काय डोकं माझं चाला ना तो. माझं चालतंय ना. दोघांचे दोघं जायचं. त्या संजय मेंबरला कुत्र्यासारखा हाणायचा. का? मला नसकांबा म्हणलाय. अरे तो स्वतः नसकांबा आहे. मी असं टेचणार त्याचे कोळीच बाहेर काढतो. अरे पण मारायची काय गरज आहे? माझा ऐकतो. मारायचं मारामारी होणार, ए, केस होणार, मी त्याला हातात पोलिस तुला मारणार, पट्ट्याने मारणार. त्यापेक्षा माझा ऐक की. ऐक ठरलं तुझा घरी तुझा. जीव आता लागतो की जीव लागतो की थोडं. दोघं जीव चल. 2-2 घास खाव. अरे किती वाजले त्या उजाडलंय की नाही बघला का? तू एक कामाचं म्हणलं की रातभर फोन करतोय, झोपून द्यायला रातच्या 12लाच उठावलंय तो मला. बाळू आपण आपल्या घरी नाही. हे आमदार निवास आहे. इथं प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल मध्ये आम्ही मत दिल्या आमदार साहेबांना. उपकार केला नाही. कामं बी जनतेचे करतात. मॅनर्स नावाची काही गोष्ट असते का नाही? अरे शिपाय मुंगवा बाळूदाजी आलेत म्हणा. ए, ही काय कांबळेश्वर आहे वय? अरे आमदार निवास आहे. बाळूदाजी कांबळेश्वरला. शहाणपान करू नको. तुला पिऊ नको म्हणलं होतं. कशाला उलटाय प्याला? तू बालक्या आवाजात बोल. आबरू घालू नको इथं. अयो ए चोराच्या उलट्या बोंबाल तू का मी बोंबाल तू. बस आता नेवशाला कळल रामभाऊचा काय हिसका असतो. मला नासका आंबा म्हणतात वैर. आता नाही डावात मचाळा केला तर नावाचा रामभाऊ नाही. अरे पण यायला पाहिजेत लगा आमदार साहेब पटकन. बेलाय होय त्यांना. बेलाय त्यांना. अरे बेला नाही. आमदार साहेब नाही पटकीनं आलं तर इथंच गाठ पडली तर. काय अरे रामभाऊ बाळासाहेब. राम 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 राम. हो हो असू द्या बाळासाहेब असू द्या. बसा रामभाऊ. पहाटच काय येणं केलं आज? आम्हाला कळलं तुम्ही पहाटेच निघणार आहे नागपूरला अधिवेशनाला म्हणून हे 12 वाजल्यापासून मला झोपून दिलं नाही. नाही ते ऐका ना रामभाऊ, ते ठीक आहे. किती वेळा सांगितलं बाळासाहेबांना. सकाळ कसं का हो, एक कुठं जाते आणि कुठं भेटते यांना? दुकानदार म्हणतात तुम्ही आल्याशिवाय भवानी झाली की आमचा दिवस अरे चांगला. बाळासाहेब बाळू धंदा झाला पाहिजे गरीबाचा. ठीक आहे हा आमदार साहेब बोला. तू मला सकाळी कसं काय आला हम्म. मला सांगा. देवदर्शनाला सकाळी आम्ही जातो. हाय बरोबर आहे. तसंच तुम्ही आमच्यासाठी देव आहे. म्हणजे सकाळी आमदार साहेबांना भेटला. नाही मी जनतेचा सेवक आहे रामभाऊ. तुम्ही प्रेम दिले म्हणून मी आज इथे. म्हणून तुमच्याकडे एक छोटंसं काम घेऊन आलो. बोला. आमदार साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो. गावामध्ये आम्ही फार मोठं वृक्षारोपणाचं काम चालू केलेलं. अच्छा. तुमचंच मार्गदर्शन. कधी तेच सांगायला आलो बाळू आपण. नाही बाळासाहेब काय म्हणतात? नाही मी असं एक मीटिंग गावामध्ये घेतली की आपण प्रत्येकाला झाडं देऊया आणि तो कार्यक्रम तुमच्या हस्तेच करण्याचा माझा मानस आहे. नाही ते जाऊ दे, पण नेहमीपेक्षा जरा उजळाला आहे बरं का रामभाऊ. चांगलंय तुमच्याकडे येताना तुम्हाला फ्रेश मूडने आलं. हो ग्लो आलाय तुम्हाला. बरोबर आहे. बघा की तरी सुद्धा रामभाऊला ते सरपंच म्हणतो यो नासका आंबा आहे गावातला. म्हणजे बाळू काय म्हणतात बाळासाहेब? अरे कशाला आमदारांना असल्या किरकोळ तक्रारी सांगायच्या. आमदार साहेब काय झाले हां. मध्ये पाऊस झाला. हे दारात एक आंब्याचं झाड आहे. अच्छा सगळं आंबं नासून गेलं. ते म्हणते माझ्या नासक्या आंब्याचं नुकसान झालं. सरपंचांनी दखल घ्यायला पाहिजे होती. बर. जाऊ दे असू दे. आहेत ना आमदार साहेब. आमदार साहेब तुम्ही वृक्षारोपणाला आलंच पाहिजे. नाही का ना रामभाऊ, तुम्ही प्रेमपोटी म्हणताय, कळकळीने विनंती करताय, पण माझी जरा अधिवेशन घ्यायची गडबड आहे. तुम्हीच घ्यायचा कार्यक्रम. आता गाव पुढारी तुम्ही. गावाला एकत्र करून दोन्ही गट एकत्र करून घ्यायचा कार्यक्रम मोठा. मग मी कटआउट लावणार तुमचं. तुमच्या कटआउट लावणार त्याच्या पुढंच मी झाडं लावणार.
नाही नाही त्याची काही गरज नाही 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 तसं कसं आमदार साहेब मला हे नाही, आता- यावं लागेल राव आम्ही लय कष्ट घेतलंय दोघांनी पण. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेब जाता जाता तुम्ही तारीख द्यालच आमदार साहेब तुम्हाला ज्या वेळेस कधी वेळ मिळेल त्यावेळेस मला फोन करा किंवा मेसेज करा किंवा गावात कुणाकडे पण निरोप द्या आम्ही तयारी करतो. नाही मी येतो नक्की एकदा. हा, एक विषय तुमच्या पुढे अत्यंत तळमळीनं मांडायचा. रडू नको रडू नको नाही, बोला बोला रामभाऊ बोला. रडा इथे भाऊ नको. काय असू झालं द्या. गावात फार मोठ्या प्रमाणात बेकारी हम्म, बेरोजगारी वाढली. हम्म. मग अशा वेळेस तरुणांच्या पाठीमागे उभं राहायचं सोडून आमच्या गावचे सरपंच बर मेंबर चेअरमन तरुण पोरांना नुसतं आश्वासनं देतात. तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष पाटील पण सांगितलं. पाटील आमच्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष अच्छा. ही जबाबदार माणसं हम्म, हम्म. त्या तरुणांकडून पैसे उकळतात. तुम्हाला नोकरी लावतो, तुमच्या बदल्या करतो, काय सांगताय? सेटलमेंट करतो, तुम्हाला कर्ज काढून देतो, वाहन काढून देतो आणि ह्यातला काही हिस्सा आमदार साहेबांना बी द्यावा लागतो. लाख लाख 2-2 लाख 5-5 लाख रुपये घेतात लोक तरुणांकडून. माझं नाव सांगून? हा तर तुमची बदनामी होती. नाही नाही बाबा बरं झालं माझ्या कानावर घातलं, बघायला पाहिजे मग. आजपर्यंत तुमच्या तालुक्यात एवढ्या संस्था आहेत, हम्म. 1 रुपया कधी तुम्ही घेतला? नाही रामभाऊ तुम्हाला तर माहिती माझं काम, उभ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती मी माझ्या कामाची पद्धत. पण तुम्ही मला एक फोन तरी करायचा असं चाललंय गावात नाही ह्याच्यात. मला प्रत्यक्ष जाऊन सांगितलं पाहिजे. हम्म. मी यांना म्हणलं बाळासाहेबांना ही गोष्ट मला सांगितली. रडू आवरत नव्हतं सांगितलं. आमदार साहेबांचं नाव रात्रभर खराब रडतो. ठीक आहे शांत घ्या बाळासाहेब, बघू. ह्या टेन्शनमुळे हा थोडासा ड्रिंक केलेली त्याबद्दल क्षमा. मला सहन झालं नाही ते. ठीक आहे बाळासाहेब, समजू शकतो मी. येऊ आमदार साहेब आम्ही. नक्की बघतो मी. तुम्हाला वृक्षारोपणला पण यायचंय आणि हो हो ह्या प्रकरणात लक्ष घाला. नक्की नक्की. आणि मला पण अपडेट द्या तुम्ही आणि फोनवरनं. साहेब माहितीसाठी सांगतो, हे प्रकार फक्त आमच्या गावात नाही, मग? गावागावात घडतात, महाराष्ट्रभर घडतात. त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला पाहिजे. नक्की. पण जास्तीत जास्त आमच्या गावात लक्ष घाला. भास्कर भास्कर बरं येतो, वेळ घेत नाही. हो 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 चालतं या. येऊ. हो या या. चल. आमदार साहेब हा बाळासाहेब काय? तुम्हाला जर मुख्यमंत्री होताना काय आमदारांची गरज लागली हम्म. काळ्या रातचा फोन करा, सावध झुकतो मी. नाही नाही होय होय आता तेवढंच राहिलं तुम्ही. ठीक आहे सांगतो हा या. हो हो. आणि त्या या. रामभाऊच्या गाण्याचं पण थोडं नवीन व्यवसाय नाही मी बघतो. नवीन व्यवसाय चालू केला डिटेक्टिव्ह. अरे वा 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 या. सरपंच अध्यक्ष बसा. पाटील नाही नाही असू द्या असू द्या. चेअरमन नमस्ते. पाटलाची तब्येत काय म्हणते? हा ठीक आहे आपल्या कृपेनं सगळं मी व्यवस्थित काय आहे. केलंय हा. गावातलं सगळं गट तट राजकारण बाजूला सगळे गट एकत्र केल्या नाही नाही ना सुभाषराव कौतुकास्पद आहे तुमचं. हा सरपंच पार्टी रामभाऊंची पार्टी दोन खूप विरोधक आम्ही एकत्र गेल्यात. आणि काय झालं रामभाऊंना आम्ही म्हणलो होतं चला, हम्म. पण अचानक त्यांची तब्येत ढासळली आणि बाळासाहेब सासरोडीला गेले. नाहीतर अख्खं गावच तुम्हाला इथं दिसलं हा असतं. ना ते दोघच नाहीये. आणि तुम्हाला भेटलं ना पुढचं गावातलं कार्य करायला जोश येतो आम्हाला. हो बरोबर आहे मला एक बरोबर. ऊर्जा मिळते तुमची भेट झाल्यावर. हम्म, हम्म. हा आता एक सुद्धा तुमच्या कानावर तक्रार येणार नाही गावातली. सगळं कसं एकदम शांत. चांगले चांगले. पण येणं काय केलं काम आहे का काय? येणं म्हणजे हे आपल्या सरपंचांची मेहून येत बर ते मध्यंतरी नाही का 6 महिन्यापूर्वी तुम्ही काम केलं काम केलेलं. हा 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 म्हणजे आपल्या गौरीतांची बंदूक आहे. बर बर बर. तर ते काय झालंय आहे ना आहे ना. ते 10 किलोमीटर घरापासून पडतंय त्यांचं ते काम. तर ते म्हणतात बदलीच्या संदर्भात. सरपंचांना तुम्ही किती पैसे दिले? पैसे 2 लाख रुपये दिले. 2 लाख? सरपंच बोला. घेतलं हम्म. बिल आलं की देणार मी. जे पैसे घेतलेत. अध्यक्ष पाटील ऐकताय ना? अहो आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय आणि ती बी तुमच्या समोर. चेअरमन तुम्ही तर राव संस्थेचे मेन. हा अहो आमदार साहेब काहीच माहित नाही पैशाबद्दल. ह्यांनी कधी घेतलं आणि कधी उधाळलं. आणि आमदार साहेब हम्म. खरंच ह्या माणसाने घेतलेलं आम्हाला काहीच माहित नाही. हा गोष्ट सांगणारा माणूस पण नाही, ती गोष्ट सांगितली नाही. 1 मिनिट थांबा. काय सरपंच पैशाचा काय विषय? हो घेतलं. आणि काय किती 10 किलोमीटर लांब? हा नाही नाही असले जर धंदे करायचे असतील ना गडचिरोलीला बदली करेल मग. नाही नाही असू द्या. पाया बिया पडायचं नाही. तुम्ही निधी आणतोय काम करतोय आणि तुम्ही काय पैसे बिशे का माझ्या नावाखाली पैसे काढतो तुम्ही? हा नाही तसं होत साहेब गावात. अहो तसं काय होत नाही. तुम्हाला वाटत असेल मी मुंबईला असेल नागपूरला असेल, गावातलं खडानखडा मला कळती माहिती. नाही चुकीचं कोणीतरी गैरसमज काय सांगताय चुकीचं? तुमचंच जोडीदार. आता सांगू का मी रामभवन बाळासाहेब सकाळी चालते पहाटे पहाटे माझ्याकडे दिवस उगवायलाच.
आणि तुम्ही मला सांगताय ते सासऱ्यांकडे गेले आणि ते हे झालं आणि काय तसलं काय नाही. मला त्यांनी सांगितलं सगळं, रामभाऊनी आणि बाळासाहेबांनी. काय मेंबर आणि माझ्या नावाचा चुकीचा वापर व्हायला नाही पाहिजे. सुभाषराव, तुम्हाला माहिती माझं काम. चेअरमन नाही नाही पाटील, तुम्ही ज्येष्ठ आहे, लक्ष घाला की जरा. हा पहिल्यांदाच आम्हाला कळायला असतं तर तिथंच असं काम उगाच धरलं. माझं नाव वापरून असले धंदे करायचे मला चालणार नाही. या आता तुम्ही काय असेल ना ती बघा आणि मिटवा. सुभाषराव, परत असल्या गोष्टी काना नाही आल्या पाहिजेत. या चला या. नाही असू द्या या. नाही असू द्या, बघतो आता बदलीचं मी चांगलंच बघतो. अक्कल आहे तुम्हाला? पाडली माणसं तोंडाव. हा, ज्येष्ठ आणलं होतं, तंटामुक्ती अध्यक्ष आणलं होतं, तोंडाव पाडली माणसं. बदलीसाठी 2 लाख रुपये घेतले तर आम्हाला म्हणायचं तरी. संजय मेंबर, तुम्हाला तर कळायला पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टी मला सांगणारा माणूस म्हणजे झाकून ठेवलं कसं? 2 लाख घेतलं? 2? अहो तो आमचा घरगुती व्यवहार आहे. उसने घेतलं होतं मी पैसे. उसनं घेतलं होतं? हा, पाहुणं कसं? उसनं घेतलं होतं. मग आमदार साहेबांना सांगायचं ना उसनं घेतलं म्हणून. मला काय माहिती, आमदार साहेब विचारतात आणि मग तिथे काय तोंड शिवलं होतं असं दाब नाही. सरपंच, आमदार साहेबांना सांगू. ओ सरपंच, तुमचा घरगुती व्यवहार सर घरीच बघायचं. आम्हाला कशाला लिहिचं आमचे तोंड काळे करायला? चला परत आमदार साहेबांना हा, सांगू. म्हणजे आमदार साहेबांनी चपलाने तोंड फोडू दे आमची. आणि सांगत होतो का नाही, रामभाऊ उतला का नाही तर बिब्यासारखा वाटोळ केलं. वाटोळ केलं. त्यांना तुम्ही सुट्टी देतात, तुम्ही देतात, पण तुम्ही सोडवा यायचं नाही, नाही. ऐका. गेलं की टोनच आहे. मी गेले रामबाबा बाळासाहेबाला बसावतून बसून व्यवस्थित मिटवतो हे विषय. मिटवायचा विषय बाजूला सोडा. आता फक्त तुम्ही बाजूला सरायचं. जेव्हा ठोकाठोकी होईल त्यावेळेस बघू मिटवायचं. उद्या सकाळी बसू आपण. हा, चला, हा, बसू मिटवू. बसून नाही, चला. तडकून. काय नाही, चला. इथं हो, करतो बदली. जाऊ का सांगायला? बदली कस बघा. देव 2 ठोकर ठेवून किती छान आहे आता आम्हाला कळलं. कुठं घ्या आता जोड? रानात गेलतो चक्कर माराय, बाळूला आणील तर मी. मी नव्हतो मानणार. अण्णा, माझं काय झालं माहिती का? माझ्या मावस मित्राची आजी वारली आणि मग तिकडं मी गेलतो. माझा काही संबंध नाही बाबा. रानाच्या तिथंच गाठ पडली. पाठ गेलो मी तिकडं आणि लांब नाही यायचं होतं माहित त्या रुबी हॉस्पिटल मुंबईवरनं आणि ताटून गेलो. अण्णा मच्छराने मी चावलं. म्हणलं रानात थांब नको, माहितीचं बघ. आहेत का बरी सगळी? आहेत मावशी बरी आहे, मावस मित्राची आजी. मी आता आलो रानात, पाणी निघलं. दिवसभर रानात होतो की मी. आम्ही वरच्या पटीत होतो, उसाच्या आटात दिसलो नसं. तुम्ही खालच्या रानात होता काय? हा, त्यामुळे दिसलो नसं. रानात लक्ष घालत झाला का? अरे, रामभाऊ पूर्ण बेकारी लक्ष. झाली रानाची तुझ्या. यायच्या जगात मी लगा ह्याच्या मोबाईलवरच हँडल करतो सगळं. तुझ्या बापाने याईवरनं पाणी सोडलं होतं का आणि रानात? नाही, अण्णा कुठे आहेत? मी बघत होतो उसाच्या आटात. काय करताय तुम्ही? आपण अण्णा का परपंचाची काम झाल्याशिवाय कुठं फिरायचं? वाटोळ करायचं आणि आपलं करा चांगलं. रामभाऊ, मी जाऊ का? मला सण व्हायना धक्का बसलाय. मला ते सणच व्हायना. मला गडबड आहे, मला जाऊ दे. कशाला जाऊ द्या. मला धक्का बसलाय. 1 मिनिट मेंबर. अजिबात कुणाला जाऊन देऊ नका. अरे झालंय काय? एक मिनिट. का बोलताय? तुम्ही कुठं तुम्हाला आहात? माहित नाही का? तुम्ही कुठं आहात आज? मी लांब गेलतो तिकडं हिंगोलीला. माझ्या मावस मित्राची आजी वारली म्हणून मला धक्का सण झाला नाही. मावस मित्राची, मावस भाव ऐकलाय, चुलत भाव ऐकलाय, सावत्र भाव ऐकलाय, मावस मित्र कसला? अहो, मावस भावाची आजी वारली असेल. मावशीचा पोरगा आपला कोण लागतो? मावस भाऊ. मावस भाव. आणि मावस भावाचा मित्र आपला कोण लागणार? मित्र मावस मित्र. मग मला धक्का सण व्हायना सोबत धडा करतोय काय? देतो अण्णा. हे कुठे होते दोघं आज? अहो त्यांचं काय आता पेलेत समजा, पण रानात. जावाय रानात होतो. हो का? रानात? हे जावाई रानात नव्हतं. जावाय ह्या सगळ्यांच्या बद्दल काडी फेकायला आमदार साहेबांच्या तिथं होतं. काय बोलताय? आमदार साहेबांच्या तिथं बाळासाहेब गेलो. लाज वाटते का? छे 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 छे. सुभाषराव, तू कोणी सांगितलं तुम्हाला? आमदार साहेबांनी सांगितलं. 2 जण आली होती, 2 जणांनी सगळं काय सांगितलं. अण्णा, हा जावाय तुमचा आंघोळ न करता आमदारांच्या घरी गेला ना आमची काडी करून आणावर. ए नासक्या माणसांनो, मला नासका बा म्हणताना लाज नाही वाटली? कोण म्हणलं? शिवाय मला तुमचे बगल बच्चा म्हणला. आता कसं वाटतंय? सरपंच, काल तुमचा फोन आला ना, त्यावेळेला मी स्पीकर ऑन केला. मला वाटलं चांगलं बोलचाल, पण ते रामभाऊनी सगळा फोन ऐकला होता. दुसरी गोष्ट, तुम्ही काय म्हणला? ही रामभाऊला न्यायलाच नको. अरे, जिथं रामभाऊ नाही तिथं कामच नाही. मग माझ्या जोडीदाराला घेऊन गेलो, दाखवला हिसका. अरे
बदली करणारा बदली झाली असती ना त्या माणसाची, राहिली का नाही बाळासाहेब आता बदली? चांगलं काम करा कधीतरी. दुसऱ्याच्या अन्नात माती कालवायचं जरा थांबवा. आणि या मेहुण्याला पण लाज वाटाय पाहिजे. बदलीचं पत्र घेऊन गेलाय आमदाराकडे. पाहिलं बाळासाहेब बरं आहे राव, अंगात नाही बोलून चिमटा घेऊन पळ. हा. लय भारी करताय तुम्ही दोघं. अरे पळ पळा. अरे बदली मागणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. हे आमचा अन्न आर्मीत होत तर कुठं ऑर्डर काश्मीर मध्ये तर काश्मीर मध्ये, हिमालय तर हिमालय, मेघालय तर मेघालय, श्रीरामपूर तर कुठं कुठं अन्न तुम्ही दुट्या कित्या खडतर भागात केला. रडला कधी? बर्फात म्हणून नाही, वाळवंटात म्हणून नाही, जिथं टाकीन ती. आणि पाहुणं तुमच्या काय अनात माती कालावडी अशी? बदलीच रद्द झाली, नोकरी तर नाही गेली. नोकरी नाही गेली पण तुमच्या राजकारणामुळे माझी बदली गेली ना. बदली कशाला, ज्याला काम करायचं ते कुठं बी काम करतो. अहो एकमेव उदाहरण बघा आपल्या महाराष्ट्रातलं. तुकाराम मुंडे साहेब 21 वर्ष सेवेत 25 वेळा बदली, पण जिथं बी गेलं ना नावच काढलं. आज शेवटची बदली आपल्या महाराष्ट्रात झालेली, किती मोठ्या पदावर आहे. आज अन्न पाणी विषमुक्त खायला लागला महाराष्ट्र. देश हलवला माणसाने त्या कर्तृत्वाने. तसं कर्तृत्व करा ना. अक्षरशः विष आपल्याला दुधाद्वारे मिळत होतं, त्या माणसाने आळा बसवला. अण्णा पहिलं कसं असायचं, एक्सपायर झालेलं जे औषध आहे ना त्याची विक्री केली जायची. बरोबर. पण मुंडे साहेब आल्यापासून त्यांनी ह्या गोष्टीला आळा घातला. आणि एवढंच नाही, जर एखाद्याचं पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर डॉक्टर काय करायचे, एखाद्या मेडिकलची चिठ्ठी द्यायची. पण त्यांनी एक GR काढला की पेशंटला जिथं घ्यायचंय तिथं औषध घेईल, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तो औषध घेणार नाही, याची सक्ती नाही, असा GRच काढला. अहो लोकांचं भलं झालं ना त्या माणसाच्या माध्यमातून. प्रत्येक अन्नात विष होतं आपल्या. मग त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले, बदलीने नाही. बाळासाहेब आता आपण दुकानात गेलो ना दूध मागायला तर म्हणतात दुधाची गाडी सारी नाही. कशी गाडी येत नाही? कशी गाडी? तुकाराम मुंडे साहेबांनी सगळ्याचा बेसळीवाल्यांना चांगला हे इंगा दाखवला. या सगळ्या देशाला दूध किती लागते माहिती का? 65 कोटी लिटर दूध रोजचं लागतंय. आणि उत्पन्न किती आणा दुधाचं आपलं? 15 कोटी गाया लिटर. म्हशींचं मिळून 15 कोटी. आणि 50 कोटी लिटर नुसतं आपण केमिकल खात होतो. पण त्या तुकाराम मुंडे साहेबांच्या मुळे सगळा आळा बसला माहिती का? असला अरे ज्याला कामच करायचंय ना, तो काम करणारा माणूस म्हणतो मला कामच करायचं, कुठं टाका. दूध 1 लिटर कमवायला बरं त्याला काय लागतं, गुरांना खायला घालावा लागतो, लय खर्च येतो. तरी शेतकऱ्यांवरच अन्याय होतो, दुधाची वाढ होत नाही. मागच्या महिन्यात गेलो तर दुकानदाराला म्हणलं पनीर पाहिजे 40 किलो लागणारा, लगेच देतो. खवा 100 किलो पाहिजे, लगेच देतो. खवा पाहिजे आणि लगेच. आता की मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून बघितलं तर पनीर पण शॉर्ट झालं, खावा पण शॉर्ट झाला. आता कसं कमी आलं? ओरिजिनल द्यायचंय ना आता. विषय चाललाय बदलीचा. त्या चांगल्या माणसाचं नाव निघलं, ह्याच्या निमित्तानं तुम्हाला बी माहिती झाली. अण्णा म्हणतात ती बरोबर आहे. तेव्हा का तुम्ही नोकरीला लागला तर कुठेही काम करण्याची धमक तुमच्यात पण पाहिजे. मला काय म्हणायचं, आता मला काही गरज नाही बदलीची. मी जिथं पाहिजे तिथं काम करू शकतो. बदलीचा विषय टाळून टाका, मी कामाची तयारी ठेवतो. तुम्ही म्हणता तसं मी तिथं काम करायला तयार आहे. काय बदलीचा विषय टाळून टाकता तुम्ही? गव्हर्नमेंटचे नोकर. आता काय म्हणते तुम्ही, ह्या राजकारणामुळे माझी बदली कॅन्सल झाली. तुम्ही नोकरदार आहात, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाची. शासनाच्या सोयीनुसार बदली होती तुमची, स्वतःच्या सोयीनुसार नाही. पाटील म्हणते ती एकदम 100% बरोबर आहे. हा, जिथं दिलं शासनाने तिथं काम करा ना. प्रोसेसनुसार बदली होतच नाहीत. दुसरी गोष्ट सुभाषराव, ज्याला अपंगत्व आहे त्याला प्राधान्य मिळलं पाहिजे बदलीसाठी. ज्याला गरज आहे, ज्याची आई आजारी, खरंच जर घरगुती अडचण असेल ना, शासनाने त्याचा विचार पहिलं करणं गरजेचं आहे. तुम्ही सेटिंग लावताय, लय ओळख आहे, माझा आमका सरपंच आहे, माझा आमका चेअरमन आहे, माझा तमका आमदार आहे, आमका खासदार आहे, पैसे देताय, त्याच्यामुळे सगळा गोळ होतो. बरं, ही धडधाकट आहे आणखी चांगला अपंग नाही. पैशावरून सांगतो तुम्हाला, आमदार साहेबांनी ह्या मेहण्याला विचारलं तुम्ही ह्यांना पैसे किती दिल्यात सरपंचाला. आता ती मेहणं म्हणलं 2 लाख रुपये. अरे बापरे. मेव नका तेव नाही हो. अरे सरपंचाने 2 लाख रुपये घेतलं. पण सरपंचाचं म्हणणं ती काय बदलीसाठी नाही घेतलं, घराच्या कामाला घेतलं होतं. पण म्हणा आमदार साहेब बोलूनच देणार. अजिबातच ऐका ना. ऐका, ते कुठेही काम करायला तयार झालेत. आता बदली नाही झाली तर चालतंय म्हणतात. पण विषय झालाय रामभाऊ, आमदार साहेबांच्या मनात जो काही गैरसमज झाला तो कसा निघणार? सुभाषराव, उद्या सगळे मिळून आमदार साहेबांकडे जाऊ. आमचं गट तर काय बी असू द्या, पण आमचे सरपंच हे सगळे चांगले होते. त्यांनी काय पैसे घेतले नाहीत. त्यांच्या एकमेकाचा घरगुती व्यवहार होता. नोकरीचा त्याचा काही संबंध आणि नाही. हे पण सांगा की सुभाषरावांनाच मी सांगितलं होतं माझी तब्येत बरोबर नाही, बाळासाहेब सासरवड्याला तुम्ही गेले. काय आमच्याबद्दल म्हणला? मी म्हणलं रामभाऊंची तब्येत अचानक ढासाळली, बाळासाहेब सासरवड्याला गेल्यात म्हणून आले नाहीत. आमदार शेपाल त्याला नाही तर काय. अरे आबाळून रामभाऊ म्हणजे काळजाचं घड आमदार साहेबांच्या. वरती जाऊ दे, गैरसमज दूर करा तेवढा. आणि निवळा निवळा हे सगळं गडबड झालेलं पाहिजे. येताना जेवण माझ्याकडून.
पण तेवढं निवाळलं तर त्यांचं 2 लाख रुपये उसनं देतो 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 ऊसाचं बिल झालं की देतो. ए तापू नका चला चहा घेऊ ए चल बाळू